नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. न्यूज लॉन्चरचे संपादक आशिष चित्रांशी एका कार्यक्रमात बोलता बोलून गेले, की मोदी सरकारला संकट ही वेटिंग लिस्टमध्ये आहेत. एक कन्फर्म होतं तर दुसरं डोक्यावर तयार, तिसरं तयार. देशात कुठे अतिवृष्टी तर कुठे अनावृष्टी. झेन झीचा इश्यू संपायला तयार नाही. महागाई पीकवर. पार्लमेंटमध्ये भयंकर हंगाम. बिलं पास होण्याची स्थितीमध्ये नाही. डबल इंजिनची सरकार भ्रष्टाचारामध्ये भयानक गुंतलेली आहे. रोज भ्रष्टाचारचे नवे नवे प्रकार समोर येत आहेत. सरकारला हे कळत नाही की आता सुरुवात कुठनं करावी. 2 आठवडे झालेत. पंतप्रधान आणि गृहमंत्री लोकसभा राज्यसभेमध्ये येतच नाही. वाईट स्थिती आहे. सोमवारी काहीतरी मोठं घमासान होणार असं भाकीत केलं जातं. हे सगळं चालू असताना एक अजून संकट वेटिंग लिस्टमध्ये येऊन उभं राहिलं. आणि ते संकट खरोखरच यांची अग्निपरीक्षा घेणार आहे. योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री उत्तर प्रदेश, आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान. मथुरेमध्ये चित्रपीठ चित्रगुप्त पीठ आहे. मथुरा ही श्रीकृष्णाची जन्मभूमी. ही जन्मभूमी सुद्धा विवादास्पद आहे. कारण त्या मंदिरातच अर्ध्या भागात मस्जिद बांधल्या गेलेली आहे. काशीसारखी स्थिती आहे. त्यामुळे त्यावेळेला घोषणा व्हायच्या, की अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा बाकी. सुप्रीम कोर्टात, हायकोर्टामध्ये केसेस चालू आहेत. अशातच मथुरेमध्ये चित्रगुप्त पीठनी एक धार्मिक कार्यक्रम आयोजित केला आणि घोषणा केली, की श्रीकृष्ण जन्मभूमी कार सेवा आम्ही लगेच सुरू करणार आहोत, याची घोषणा केली. हवन यज्ञ कुंडामध्ये सुरू झालेला आहे. ते 6 डिसेंबर पर्यंत चालेल. आणि 6 डिसेंबरला तिथे आम्ही मंदिर निर्माणचं काम सुरू करू, भव्य निर्माणचं, कार सेवा सुरू करू, असा अशी घोषणा स्वामी सच्चिदानंद महाराजांनी केली, जे चित्रगुप्त पीठाचे पीठेश्वर आहेत. आणि ते म्हणाले, की आम्ही श्रीकृष्णाला मुक्त करू, आणि यासाठी आम्ही योगी आदित्यनाथला बोललो आणि त्यांनी परमिशन दिली, असं ते म्हणतात. नारा दिला, कृष्ण लला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे. आता हे जे प्रकरण आहे, हे काय आहे? खरं म्हणजे स्वामी सच्चिदानंदांनी 9 तारखेला, म्हणजे आजच, कार सेवाची घोषणा केली होती. परंतु तो मामला डिरेल झाला. पोलिसांनी अतिशय कठोरपणे त्यांना सांगितलं, की इथे कुठलाही प्रकार करू नका. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या केसेसचे नंबर सांगितले. केस चालू आहे आणि इथे कुठलीही गैरकानूनी, असं त्यांचं म्हणणं होतं, एस-एस-पी साहेबांचं. ते आम्ही तुम्हाला इथे करू देणार नाही. त्यामुळे तिथे आलेले लोक त्यांनी वापस केले. त्यांनी सांगितलं, आम्ही त्यांना समजावून वापस केलं, आणि ते गेलेत. त्यांच्या ज्या मागण्या आहेत चित्रकूट पीठाच्या, त्यामध्ये प्रमुख एक मागणी ही आहे, की प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट 1991, म्हणजे पूजास्थल अधिनियम, जो कायदा आहे,
त्या कायद्याला रद्द करा आणि कृष्ण जन्मभूमीवर लगेच निर्णय घ्या. उन्होंने कहा की आम्हाला एक वेळा जर आम्ही निघालो, तर मग आम्हाला तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू नका. ते तुमच्या लय अंगलट येईल. त्यांनी सांगितलं, की आता आम्हाला 6 तारखेला 6 डिसेंबरला कुठल्याही हालतीत या मंदिराची नींव ठेवायची आहे. त्यांनी एक गुलाबी मोठा दगड आणला होता त्या पूजेसाठी. तो तिथे होता. पण नंतर कळलं, सच्चिदानंद महाराज म्हणतात, की तो दगड आता तिथनं नाहीसा झालेला आहे. तो म्हणाला, "हे सुद्धा सरकार हे कोणाचं ना कोणाचं षडयंत्र असावं. आम्ही त्याचा तपास घेतो." 6 डिसेंबरला ते जे बाबरी मस्जिद नावाचं जे स्ट्रक्चर होतं, ते पाडण्यात आलं. त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये अफिडेव्हिट दिलं होतं कल्याण सिंग सरकारने, की मी कुठल्याही स्थितीत त्याला हात लावू देणार नाही. पण ते पाडलं गेलं. ते पडल्यावर एकदम देशात दंगली झाल्या, हाहाकार माजला. कल्याण सिंग गव्हर्नमेंट बरखास्त झालं, कारण त्यांनी चुकीचं अफिडेव्हिट दिलं. जेव्हा केसेस सुरू झाल्या सीबीआयकडे, ते प्रकरण वर्क करण्यात आलं. सीबीआयने जेव्हा हिअरिंग सुरू केली, तेव्हा सगळे हे भाजपाचे नेता, जे आता आमचे देवेंद्र फडणवीस मोठे नाकाने म्हणतात ना, आम्ही अयोध्याचं मंदिर आम्हीच केलं. अहो, त्यावेळेला हे सगळे पळाले. या सगळ्यांचा कोर्टामध्ये आणि सीबीआयला दिलेला ते जो अफिडेव्हिट आहे, त्यामध्ये हे म्हणाले, की "बाबा आम्ही तर लोकांना थांबवत होतो. अरे तोडू नका, अरे मोडू नका, अरे ऐकू नका." पण लोकं आमचं ऐकत नव्हते हो. आम्हाला ते तोडायचं नव्हतं. असा निर्लज्जपणे अफिडेव्हिट देणारी सगळी ही बीजेपीची लोकं आता म्हणतात आम्ही राम मंदिर बनवलं. मग अशा वेळेला बाळासाहेब ठाकरे म्हणाले, शिवसेना प्रमुख तत्कालीन, की "अरे तुम्ही जर त्या लोकांना, कारसेवकांना ओन करत नसाल, तर तुम्ही त्यांना म्हणतात, की आमचे रहित माहीत नाही कोणाचे आहेत." तर मी छाती ठोकपणे सांगतो, ते माझे शिवसैनिक आहेत. चला तुम्हाला जे करायचं ते करा. आणि बाळासाहेबांना पण त्यानंतर बराच त्रास झाला एजन्सीचा. पण कमीत कमी कारसेवकाच्या उभे राहिले ते. त्यामुळे आजही तो अधिकार बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनाच आहे, हा म्हणण्याचा, की ते मंदिराचे जे ओरिजिनल जे तोडफोड झाली ती आमच्या लोकांनी केली, आम्ही केली. त्यावेळेला बीजेपीवाले पळकुटे सांगत होते, की आम्ही नाही, आम्ही नाही. आता त्याच 6 तारखेला ते पुन्हा म्हणतात आम्हाला यायचं. 6 डिसेंबरला पुन्हा आता आम्ही तेच मथुरेमध्ये करतो. आता हे जर केलं आणि कोर्टातल्या केसेस चालू आहेत, काय योगी आदित्यनाथ सरकार भंग होईल? जर संत समाजावर लाठीचार्ज झाला, तर 2027 मध्ये हा समाज सरकारच्या विरोधात राहील. बऱ्याचशा गोष्टी आहेत. एक नवं संकट आज टळलंय 9 तारखेला, पण येणाऱ्या काळासाठी ते पुन्हा तोंड वाचून आहे. दुसरीकडे राहुल गांधींनी प्रयागराजमध्ये तसंही ऐलानच केलं, की पार्लमेंटमध्ये तुम्ही येत नाही. तुम्ही माफी मागायच्या अगोदर क्षमा करण्याच्या गोष्टी करता, माफी देण्याच्या गोष्टी करता. तुम्ही या जबाबदारीतून मुक्त होऊच शकत नाही. पोरांवर, विद्यार्थ्यांवर झालेले लाठीचार्ज, पेलेट गनचा वापर, याची जबाबदारी तुम्हाला घ्यावीच लागेल. तुम्ही पार्लमेंटमध्ये नाही आले, तर आम्ही रस्त्यात उतरून तुम्हाला याचा जाब विचारू. प्रयागराजचं ते वक्तव्य सरकारला पुन्हा एक संकटाचं इंडिकेशन देतंय. त्यामुळे 6 डिसेंबरला काय मोठा कुठला प्रकार होईल, की त्या अगोदर कोर्टाचा निर्णय होईल. बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात, काही होऊ शकतात. सध्या न्यायपालिका कसं काम करते ते तुम्हाला माहित आहे. त्यामुळे वेट अँड वॉच आम्ही पण पाहतोय, वाट पाहतोय, काय होतं काय नाही. तूर्त तरी योगी आणि मोदी सरकारला स्वामी सच्चिदानंदांनी घाम फोडलाय. एवढं नक्की. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तुमचा नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.